या देशाचे लोकप्रिय नेते सन्माननीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा माझी झाली। ज्या पद्धतीने देशाचं नेतृत्व मोदी साहेब करत आहे, लोकाभिमुख सरकार देण्याचं काम ते करत आहे। त्यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मला पक्षाने दिली, त्याबद्दल सर्वप्रथम त्या सर्व पक्षाचे महायुतीचे मी मनापासून त्यांचे धन्यवाद मानतो। खऱ्या अर्थाने विकास हा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे। ज्या पद्धतीनं 4.5 वर्षामध्ये उमरेड विधानसभा क्षेत्राचा विकास करण्याकरता ज्या लोकांनी मला मदत केली, त्यामध्ये महायुतीचं सरकार पण आहे। मागच्या 2 वर्षामध्ये सरकार बदलल्यानंतर या लोकांनी ज्या पद्धतीनं उमरेडच्या विकासाला गती देण्याचं काम केलं, माझं स्वप्न रामटेक लोकसभा क्षेत्रसुद्धा आहे। ज्या पद्धतीनं आता रामटेकचा विकास करण्याचं स्वप्न मी बघितलं आहे, या क्षेत्राचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, हेच मत मी घेऊन आज चॅलेंज स्वीकारणारा आमदार होतो। आज मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। प्रत्येक चॅलेंज स्वीकारणारा माणूस म्हणून मी माझी स्वतःची त्याच पद्धतीने मी बघतो। कारणं तर खूप आहे, पण हुकुमशाही आणि झुंडशाही ज्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये सुरू होती, मग ते 4.5 वर्षात मी बघितलं की एक सर्वसामान्य माणूस या भागाचा आमदार झाला आणि ज्या पद्धतीनं काही लोकांनी हुकुमशाही आणि झुंडशाहीच्या प्रवृत्तीनं पक्ष चालवण्याचं काम केलं, ज्या पद्धतीनं करत होते, ते सुद्धा मला पक्ष सोडण्याचं काही कारण। स्थानिक नेते तुमच्या विरोधात पक्षाचंच काम करत होते, त्यामुळे एक नाराजी होती। मी आता काही कोणाची नाराजी जाणवणार, माझी काम करण्याची एक स्टाईल होती, पण मला ही झुंडशाही आणि हुकुमशाही ही पसंत नव्हती। विकास हा महत्त्वाचा आहे माझ्यासाठी, या क्षेत्राचा विकास करणं हे महत्त्वाचं आहे आणि ज्या पद्धतीने या देशाचे नेते सन्माननीय मोदी साहेब ज्या पद्धतीनं काम करत आहेत, त्याच्या पद्धतीनंच आम्ही असं वाटतं की मागणी करण्याची आवश्यकताच नव्हती। ते त्यांना कळायला पाहिजे होतं की सर्वसामान्य माणसाला जबाबदारी देण्याचं काम त्यांचं होतं। मी ज्या पद्धतीने माझ्या भागात काम करत होतो, मागणी करण्याची आवश्यकताच नव्हती, ते त्यांना कळायला पाहिजे होतं। मी अगोदरच म्हटलं की कोणाचं पायपूस कोणाच्या हातात राहिलं नाही आहे। मोदीचा जो नारा आहे 400 पार, त्याच्यामध्ये आपलं रामटेक सुद्धा राहील। अधिकारी आपले कधी भरणार आहे तुम्ही? 27 तारखेला नामांकन अर्ज भरणार। गडकरी साहेब आणि माझा अर्ज सोबतच